श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे, तर पूजा करताना तुम्ही हा उपाय नक्कीच करा. तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. मार्गशीर्ष गुरुवार हा उपाय केल्याने श्रीहरी, श्री विष्णू नारायण व लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतील. जर तुम्हाला देखील तुमच्या घरी सुख समृद्धी नांदावी, पैशाची टंचाई कधीच भासू नये, सतत पैशाची बरकत होईल, अडीअडचणी संकटे दूर व्हावेत असे जर वाटत असेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हा उपाय तुम्ही नक्कीच करा. मार्गशीर्ष महिना म्हटलं की लक्ष्मीच्या व्रताची आठवण येतेच. अखंड विश्वाचे पालक श्रीहरी विष्णू यांचा सर्वाधिक आवडता महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी व्रत वैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात केले जातात. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करतात. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडली जाते आणि लक्ष्मी मातेची पूजा करून तिची आरती केली जाते. गुरुवारी गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. या गुरुवारच्या पूजेबरोबरच आणखीन काही उपाय जर आपण करून पाहिले तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, घरात धनसंपत्तीची वाढ होईल, व्यवसायामध्ये खूप फायदा होईल, नोकरीमध्ये बढती मिळेल आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यास देखील आपल्याला मदत होईल. एकूणच आपल्या घरातील वातावरण आनंदी राहील. तुमच्या घरातील पैशामध्ये वाढ होऊन लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. सर्वात आधी तर हा उपाय कोण करू शकतं, तर कोणीही स्त्री पुरुष करू शकतात. तसेच हा उपाय करण्यासाठी गुरुवार हा आपण उपवास धरलाच पाहिजे असं काही नाही. घरात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडलीच पाहिजे अशीही काहीच अट नाही. तुम्हाला उपवास नसला गुरुवारचा तरीही हा उपाय करू शकता. फक्त ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या योग्य पद्धतीने हा उपाय केल्यास तुमच्या अडीअडचणी संकटे दोष निवारण होतील. घरामध्ये पैशामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही एका दिव्याचा छोटासा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका दिव्याची गरज आहे. हा दिवा कोणत्याही प्रकारचा असला तरी चालेल. त्यामध्ये कणकेचा दिवा, मातीचा दिवा, पितळी दिवा घेतला तरीही चालेल. फक्त कणकेचा दिवा घेणार असताल तर त्यामध्ये मीठ टाकू नका, एवढंच लक्षात ठेवा. पण तो दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा जर वापरला तर त्याचा खूपच फायदा होईल. यामध्ये गाईचे तूप वापरायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळदीचा वापर करा, त्यामुळे तुपाची शुद्धता भरून येईल. हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेस किंवा शक्य असल्यास रात्रीच्या वेळी करायचा आहे. सूर्य मावळल्यानंतर कधीही हा उपाय केला तरीही चालेल. मार्गशीर्ष गुरुवारीच जर तुम्ही दीपदान केलेस तर श्री विष्णू व लक्ष्मी मातेची कृपा होईल. तुम्हाला गुरुवारी श्री विष्णूच्या फोटोसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. केवळ एकच दिवा श्री विष्णू लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर प्रज्वलित करायचा आहे. पण या दिव्याची वात पेटवताना कापराच्या साह्याने लावायची आहे. केवळ मार्गशीर्ष गुरुवारीच हा उपाय केल्याने श्रीहरी श्री विष्णू प्रसन्न होतात. तसेच लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये असेल तर लक्ष्मीनारायण मंदिर किंवा कृष्ण मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान करायचे आहे. कापराच्या साह्याने दीप प्रज्वलित करायचा आहे. ज्याप्रमाणे कार्तिक महिन्यात दिव्याचे महत्त्व असते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा दीपदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची की आपल्या घरात सुख समृद्धी व पैशाची भरभराट होऊ दे, प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ दे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.